हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्वीट कॉर्नचे ढोकळे करून दाखवणार आहे. तरी त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय, स्वीट कॉर्न हे शिजवून घेतलेले बरं का. कच्चं पण घेऊ शकता, पण शिजवल्यानं पौष्टिक असते, चांगलं थोडं पोटाला पचते. आणि आता ह्याच्यामध्ये ना बेसन गरा टाकायचा आहे. दह्यामध्ये हे भिजवून ठेवायचं. जवळजवळ कमीत कमी 4 ते 5 घंटे भिजवावं लागतं. हे लवकर होत नाही बरं का. गरा, दही आणि 1 वाटीभर गरा आणि 2 चमचे बेसन घालून हे भिजवून ठेवायचे. आणि परत मग ते संध्याकाळी करायचे त्याचे ढोकळे. स्वीट कॉर्नची पेस्ट घातली खाली, खूप छान झाली बरं का. एकदम चांगली दळली गेली का. हे गरा आहे, हे 2 चमचे बेसन आहे. 1 वाटी गरा, 2 चमचे बेसन आहे आणि 1 वाटी दही आहे. आंबट असलं तर दही कमी टाका बरं. तुमच्याकडं आंबट असलं दही ताक काही जमतं, ह्याला ताक पण टाकलं तर चालतंय. आता हे दह्याचं धुवून मी ह्याच्यामध्ये टाकायला, जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं टाकायचं आणि हलवून घ्यायचं. हलवून एकजीव करायचं आणि ठेवून टाकायचं. आपल्या ढोकळ्यासारखे ढोकळे करताना ह्याच्यामध्ये इनो टाकायचा. छान मिक्स झाले. आणखीन थोडं पाणी टाकते आणि मिक्स करून ठेवते. जास्त बी पातळ करू नका, परत ते पातळ पडणार आहे परत भिजल्यानंतर. छान भिजले. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हलवून ह्याला झाकून ठेवते. का तर गरा आहे ना, गरा पाणी शोषून घेते आणि घट्ट पडते. ह्या ढोकळ्यामध्ये तुम्ही सिमला मिरची घालू शकता, टोमॅटो घालू शकता, कांदा घालू शकता. तुम्हाला काय घालायचं ते भाज्या घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. काही भाज्या घालायच्या नसल्या तर पालक बारीक करायचा, मिक्सरमधून पालकची प्युरी करायची चांगली, कच्च्या पालकची, आणि त्याच्यामध्ये हे भिजवून टाकायचं. म्हणजे हिरवे ग्रीन ढोकळे तयार होतात बरं का. आता ढोकळे चांगलं भिजायला ठेवलं. आता हे सगळं चमच्याचं काढते आणि झाकून ठेवते. संध्याकाळी करणार आहे मी आज. आता हे बघा, हे सकाळी ढोकळ्याचं भिजवलं होतं मी, स्वीट कॉर्नच्या ढोकळ्याचं. स्वीट कॉर्न, गरा आणि मैदा. आता ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकायचं मला आणि थोडं तेल टाकायचं. बघा, तेल टाकायला मी 2 चमचे तेल टाकायचं. इथं पाणी ठेवलं उकळायला बरं का. आता ह्याच्यामध्ये सोडा टाकते. तुम्ही इनो पण टाकू शकता बरं का. मी सोडा टाकणार आहे, थोडं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आणखी बघा, मीठ टाकते, आवडीप्रमाणे मीठ टाका बरं का. इथं पाणी उकळायले माझं. आता ह्याच्यामध्ये मी सोडा टाकलाय. हे काही लहानसा चमचा, ह्याच्याने 1 चमचाभर टाकलाय. आणखीन पण थोडं लागणार आहे बरं का. तुम्ही इनो पण टाका, प्लेन इनो टाकायचं बरं का. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि हलवून मिक्स करते आणि ह्याला ग्रीस करते ताटलीला मी तेलाने, परत त्याच्यामध्ये टाकते. आता हे उकळायले पाणी, ह्याला ग्रीस करून आणि हे प्रीहीट करायची ताटली आणि परत मग ह्याच्यावर थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करायचे. आता मिक्स करून तुम्हाला दाखवते मी ठेवताना. आता हे काही फ्रीज झाली ताटली चांगली बरं का माझी. आणि काही पण ह्याच्यापर्यंत सोडा टाकल्यानंतर नाहीतर इनो टाकल्यानंतर खूप सावकाश हलवायचं बरं का. म्हणजे बबल्स येते सावकाश हलवल्यावर, नाहीतर बबल्स मोडते. आता ह्याला सावकाश हलवायचं, चांगलं वर येऊ द्यायचं. वरी आलं की ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता ह्याला हलवते सावकाशपणे मी. चांगलं वर येते फुगून ते. असं करायचं स्टिकचं. जास्त पातळ पण करायचं नाही, का तर ह्याच्यामध्ये ना आपण स्वीट कॉर्न टाकलेलं. आता हे सगळं पुसून टाकते आणि ह्याच्यावर मिरची टाकते थोडी. स्प्रिंकल करायची थोडी मिरची, लाल मिरची. आता हे ह्याच्यामध्ये टाकले, ह्याच्यावर मिरची टाकली थोडीशी. आणि आता हे वाफ जाऊ नये म्हणून ह्याला बंद करून शिजवायला.
तुम्ही ढोकळा पात्रामध्ये पण ठेवू शकता बरं का. माझ्याकडे पण आहे, पण तो ढोकळे थोडेच आहेत म्हणून मी काढलेलं नाही बरं का ते पात्र. मी कढईमध्ये स्टँड ठेवले, स्टँडवर ताट ठेवले. आता हे चांगलं 20 मिनिट लागते त्याला व्हायला. 15,000 पुश. आता हे बघा ढोकळे छान झालेत बरं का. हो का, फुलून पण किती छान आलेत. हो का, चाकू पण चांगला निघायला. हो का, हो का, बिलकुल भरलेला नाही, पण थोडी आणखी मी होऊ देणार आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढले होते. आता झाकून ठेवते. आता ह्याची फोडणी घेते मी. हो का, तेल गरम ठेवले, ह्याच्यात धने जिरे आणि तीळ टाकले. तीळ थोडे जास्त टाकायचे. कोथिंबीर पण टाकायची मला, पण आणखीन उशीर आहे. हो का, तीळ उडून बाहेर येतात ना, मग त्याला असं झाकायचं. झाली फोडणी आली आता चांगली. तीळ उडून बाहेर येते का, असं उडतात तीळ बाहेर. ह्याच्यावरून फोडणी टाकायची फक्त. आता आणखीन चिटकायला ह्याला थोडं थोडं होऊ देते. आणि ही फोडणी त्याच्यावर टाकायची पुन्हा बरं का. झाल्यानंतर आणखीन ते फुगणार आहे, तर बारीक केलेलं होतं मी. मग थोडं पाणी कमी पडले वाफेला, थोडं पाणी टाकते आणि परत तुम्हाला फोडणी देताना कोणी जावं. हे बघा आता हे ढोकळ्याचे स्पंजी झाले, किती छान झाले बघा. जाळी काढलेत बरं का. गरम आहे आणखीन, काढायला त्रास होत नाही. हो का, निघते हो का, निघते असं. हे तर चिटकलेत ना असे. गरम आहेत आणखीन, थोडं निघायला त्रास व्हायला. गरम आहेत आणखीन. हे तुम्हाला काढून दाखवा म्हणून 2-4 काढलेत मी. खूप स्पंजी झाले ते, का तुटायलेत सुद्धा. तुम्हाला जर माझी ही स्वीटकॉर्नच्या ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे ढोकळे कसे वाटले. धन्यवाद. चला तर मग आता आपण स्वीटकॉर्न पासून ढोकळे तयार करून घेऊ.